हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे सुरुवात करणार आहोत अव्यय व त्याचे प्रकार याला. आणि अव्ययामध्ये आजचा जो प्रकार आपण बघणार आहोत तो आहे क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणासहित आपण याची इथे स्पष्टीकरण करणार आहोत. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता क्रियापदाबद्दल म्हटले, मग क्रियापद म्हणजे कोणते आले? बसणे, उठणे, बोलणे, चालणे, हसणे, खेळणे. आपण हे ज्या क्रिया करतो वाक्यामध्ये आपल्याला हे जे क्रियापद येतात त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते, तर आपण क्रियाविशेषण म्हणतो. म्हणजे काय, तर क्रियापदाने आपल्याला जी क्रिया दर्शविली आहे किंवा जी क्रिया केलेली असते, दर्शविली असते, तर ती क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा आणि किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द म्हणजेच काय, क्रियापदाबद्दल ते अधिक माहिती देतात आणि त्यांनाच आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, मी रोज प्रार्थना म्हणतो. आता बघा, वरील वाक्यामध्ये प्रार्थना म्हणणे, वरील वाक्यात म्हणणे हे क्रियापद आहे आणि रोज हा शब्द काळ किंवा वेळ दर्शवतो. ठीक आहे, बघा वरील वाक्यामध्ये म्हणणे म्हणजे क्रिया झालेली आहे, प्रार्थना म्हणणे म्हणजे काय झाले, क्रियापद झाले. ठीक आहे, आणि काय म्हटले की क्रियापदाबद्दल विशेष माहिती. मग आता म्हणण्याची क्रिया झालेली आहे, पण कशी झाली, रोज हा शब्द जो आहे तो काळ किंवा वेळ दर्शवतो. या वाक्यामधील रोज, रोज प्रार्थना म्हणतो म्हणजेच काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते, म्हणून रोज हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात आलंय? अजून एक एक्झाम्पल बघा, परमेश्वर सर्वत्र आहे. आता या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे. ठीक आहे, पण परमेश्वर कुठे आहे, तर ह्याचे उत्तर आहे सर्वत्र. म्हणजेच असे म्हणता येतात की क्रियापदाबद्दल अधिक माहिती समजते, म्हणून सर्वत्र हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात येत आहे? क्रियाविशेषण अव्यय अगदी सोपं आहे. क्रियापद आपल्याला वाक्यातलं ओळखता येतो आणि त्या क्रियापदाबद्दल आपल्याला ज्यावेळेस काहीतरी सांगितलं जातं, विशेष माहिती अशी दिली जाते, त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. त्या म्हणजे ही एखादी घटना घडली आहे, एखादी क्रिया झाली, ती कधी झाली, केव्हा झाली, कुठे झाली, कशी झाली, किती वेळा झाली, किती प्रमाणात झाली, असं यामध्ये सविस्तर सांगितलं जातं. आता क्रियाविशेषण अव्ययांची काही उदाहरणे आपण इथे बघूयात. बघा, काल, दररोज, पूर्वी, नंतर, वारंवार. आता हे जे शब्द आहे हे आपल्याला काय दाखवतं, थोडक्यात वेळ दाखवतो. हल्ली, समोरून, जेथे, तेथे, इथे आपल्याला काय दाखवतात, घटना कोठे घडली, जेथे, तेथे, खाली, वर. ठीक आहे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, आणखी, जिकडे, तिकडे. त्यानंतर दूर, लांब, तेथून, झटपट, पटकन. कशी घडली, घटना कशी घडली, झटपट झाली, पटकन झाली. नंतर असे, तसे, कसे, सावकाश, जलद, मुद्दाम, खरोखर, नेहमी, नित्य, अद्यापि, आजकाल, दिवसभर इत्यादी. ठीक आहे, या पद्धतीने क्रियाविशेषण अव्ययांची ही काही उदाहरणे आपण इथे बघितलेली आहेत. आता आपण इथे एक स्वाध्याय बघूया. यामध्ये काय दिलेलं आहे की खालील वाक्यातील क्रियाविशेषण शब्दाला गोल करा किंवा त्याच्या खाली अंडरलाईन करा. तर काय म्हटलंय की आपण सावकाश जेवले पाहिजे. आता ते अंडरलाईन केलेलं आहे बघा. पाहिजे हे काय झालं, जेवले पाहिजे ही क्रिया झालेली आहे, पण कसे जेवले पाहिजे, सावकाश. म्हणजे सावकाश काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. तर रमेश बोलताना नेहमी अडखळतो. अडखळणे, बोलताना नेहमी अडखळतो, पण अडखळतो कसा अडखळतो, नेहमी अडखळतो, म्हणून नेहमी काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. नंतर मुलांनी नम्रपणे बोलावे. मुलांनी बोलावे, बोलण्याची क्रिया आहे, पण कशी आहे, नम्रपणे. आजी आजोबा मागोमाग चालत होते. चालण्याची क्रिया आहे, पण कशी चालत आहेत, मागोमाग चालत आहेत, म्हणजे क्रियाविशेषण काय झालं, मागोमाग. त्यानंतर पुढे आहे, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आहे भरपूर. पुढे, आईने हळू आवाजात विचारले. हळू. राजाला हार अतोनात आवडला. अतोनात, आवडण्याची क्रिया आहे, पण कशी, अतोनात. आज पाऊस दिवसभर पडत होता. दिवसभर. नदी इथून जवळ आहे. येथून. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. पूर्वी. ठीक आहे, तर या पद्धतीने इथे क्रियाविशेषण अव्यय इथे सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि त्याची काही एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.